मी 11 वर्षाचा आहे. त्या दिवशी शाळेतून आल्यावर मी मोबाईलवर गेम खेळत बसलो होतो. आई दोनदा म्हणाली, आधी अभ्यास पूर्ण कर. पण गेमच्या नादात मी सरळ दुर्लक्ष केलं. आईला खूप राग आला. तिने माझ्या हातातला मोबाईल हिरावून घेतला. ओरडून म्हणाली, उठ, होमवर्क पूर्ण कर, आणि मला खोलीत पाठवलं. मी खोलीत गेलो खरं. थोडा वेळ शांत बसलो. पण आई बाबा अनेकदा विसरतात. मी आता लहान नाही. 10 मिनिटांनी मी लॅपटॉप उघडला आणि पुन्हा गेम खेळायला सुरुवात केली. थोड्या वेळाने बाबांनी मला गेम खेळताना पाहिलं. ते खूप चिडले आणि म्हणाले, हा मुलगा काही सुधारणार नाही. आता 1 आठवडाभर स्क्रीन बंद. बंद म्हणजे बंद. मी काहीच बोललो नाही, पण मनात विचार करत होतो, हे सतत माझ्यावर एवढे का चिडतात? मला समजतच नाही. बाबांच्या ओरडण्यामुळं मला खूप रडू आलं. खरं तर मला अभ्यास करण्यापेक्षा गेम खेळायला फार आवडतं. पण आता काय, स्क्रीन बंद. मी रडतच झोपलो. त्या रात्री मी आईबाबांना गुपचूप बोलताना ऐकलं. आई म्हणत होती, लहानपणी निदान शिक्षा केली की ऐकायचा. त्यावर बाबा म्हणाले, आता शिक्षा केली तर उपयोग नाही. हा मुलगा पार वाया गेलाय. त्यांचं माझ्याबद्दलचं मत एकदम ठाम झालं होतं. मी विचार करू लागलो. मी 3 वर्षाचा असताना भीतीने ऐकायचो. मी 6 वर्षाचा असताना आई बाबांच्या कौतुकासाठी ऐकायचो. पण आता मला वाटतं, मी काहीही केलं तरी ते माझ्यावर नाराजच असतात. इतर मुलांपेक्षा जरा मार्क कमी आले की राग, गेम खेळलो तरी राग, होमवर्क राहिला तरी राग, उलट उत्तर दिलं तरी रागच. त्यांच्यासाठी मी फक्त एक वाईट मुलगाच आहे. मी म्हणजे त्यांच्यासाठी एक निराशा आहे. जर मी त्यांच्यासाठी वाईटच आहे, तर तसंच वागण्यात काय हरकत आहे मग? तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. आज प्रत्येक एखाद्या दुसऱ्या घरात दिसणारा हा प्रसंग मनाला चटका लावून जातो. बालवयातील ही बंडखोरी अस्वस्थ करते. आपल्या ओरडण्यामागे असलेली तळमळ या बालमनाला कधीच कळत नाही. याउलट सततच्या ओरड्यामुळे मुलं जवळ येण्याऐवजी आणखी लांब जातात, सुधारण्याऐवजी आणखी बिघडतात. म्हणूनच माझ्या प्रिय आईबाबांनो, तुमची मुलं जेव्हा मोठी होऊ लागतात, तेव्हा त्यांच्यावर ओरडून, त्यांच्याकडून गोष्टी हिरावून घेऊन किंवा त्यांना वाया गेलीये अशी लेबलं देऊन ते सुधारणार नाहीत. उलट ते तुमच्यापासून अजून दूर जातील. खरं तर लहानपणी जी मुलं भीतीने ऐकायची, ती मोठी झाल्यावर तुमचा राग पाहून बंडखोर बनतात. त्यांना शिक्षेची नाही, संवादाची गरज आहे. मुलांवर ओरडण्याऐवजी त्यांच्याशी शांतपणे बसून बोला. कारण तुमची नाराजी त्यांना सुधारत नाही, तर त्यांना अजून जास्त निराश करते. चला, मुलांना वाया गेलेली समजण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या घराला खऱ्या अर्थाने हॅपी होम बनवूया. मनस्पर्शीची हॅपी होम ही सिरीज कशी वाटली हे सांगायला विसरू नका हं. आपलं घर सुखी, आनंदी आणि संस्कारी होण्यासाठी मनस्पर्शकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा मनस्पर्श.